प्रेमासाठी सीमारेषा ओलांडणारी नाबालिग लैला 2000 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या मजनूकडे पोहोचली। पोलिसांच्या तावडीत सापडले प्रेमी युगुल। म्हणतात ना, प्रेम आंधळ असतं आणि हीच गोष्ट पुन्हा एकदा खरी ठरली आहे। उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील एका 15 वर्षांच्या किशोरीने सोशल मीडियावर ओळख झालेल्या 20 वर्षाच्या तरुणाशी भेटण्यासाठी तब्बल 2000 किलोमीटरचा प्रवास केला। या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली होती। चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि जवळपास 6 महिन्यांच्या संवादानंतर मुलीने त्या तरुणाशी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला। देवरियाच्या चांदपार गावातून ती ट्रेनने निघाली आणि महाराष्ट्रातील रिसोड येथे पोहोचली। तिचा प्रियकर भुसावळहून तिला रिसीव्ह करण्यासाठी आला होता। रिसोडमध्ये त्यांची भेट झाली, मात्र त्यांच्या हालचालींवर एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला संशय आला। सखोल चौकशीतून समजले की मुलगी नाबालिग आहे आणि मुलगा 20 वर्षांचा आहे। तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले आणि दोघांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली। दोनही कुटुंबीय आता देवरियातून रिसोडकडे रवाना झाले असून ते 29 किंवा 30 एप्रिलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। माहितीनुसार मुलगी हरवल्याची तक्रार चांदपार पोलीस ठाण्यात आधीच नोंदवण्यात आली होती। 20 वर्ष तरुण देवरियाच्या सुंदरबाग गावातील असून तो गेली 2 वर्ष हिंगोली जिल्ह्यातील रामप्रसाद नगर येथे पोकलेन ऑपरेटर म्हणून काम करीत आहे। मुलीच्या हाती त्या तरुणाचा मोबाईल नंबर कसा गेला हे मात्र स्पष्ट नाही, परंतु तिथूनच त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली आणि शेवटी ती पोलिसांच्या नजरेत सापडून थांबली। ही घटना केवळ नाबालिकांच्या डिजिटल संवादावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, तर समाज आणि कायद्यासाठीही एक गंभीर इशारा आहे। आजचे प्रेम केवळ हृदयच नाही तर अंतरही ओलांडते, मग ते कायदेशीर असो किंवा सामाजिक अंतर। केशव गरकळ, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।